हॅलो, स्क्रीन दिसत आहे? Yes, sir. Yes, sir. आपण हिट ऑफ मेथड पाहत होतो. त्याच्यामध्ये आपण दोन कंपार्टमेंट घेतले होते, एक एनोडिक कंपार्टमेंट, एक कॅथोडिक कंपार्टमेंट, आणि बोथ दीज कंपार्टमेंट वेआर अटॅच टू द युट्यूबने आपण अटॅच केलं. यांना स्टॉप टॉप वगैरे होते, हे सगळं मी सांगितलेलं आहे तुम्हाला. देन दिस इज अटॅच टू दिस व्होल्टामीटर ऑर कुलोमीटर. मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की व्होल्टामीटर इट गिव्स द टोटल इलेक्ट्रिसिटी पास थ्रू द टू दिस ॲपरेटस. या ॲपरेटस मधून किती इलेक्ट्रिसिटी आपण पास केली हे कशावरून मिळते आपल्याला? दॅट इज प्रोपोर्शनल टू द वेट ऑफ सिल्वर डिपॉझिटेड इन दिस कुलोमीटर. ओके, अँड वेट ऑफ सिल्वर म्हणजे Ag प्लस डिपॉझिटेड इन दिस कुलोमीटर इज इक्वल टू द टोटल वेट, टोटल म्हणा, वेट म्हणा किंवा ग्राम इक्विव्हॅलेंट ऑफ आयन्स डिपॉझिटेड इन कॅथोड अँड इन एनोड किंवा बोथ द इलेक्ट्रोड. दोन्ही इलेक्ट्रोड वरती डिपॉझिट झालेले जे आयन्स आहेत त्यांची टोटल दॅट इज इक्विव्हॅलंट टू द अमाऊंट ऑफ Ag प्लस डिपॉझिटेड ऑन दिस कुलोमीटर. ठीक आहे, हा कुलोमीटर इट गिव्स द दोन गोष्टी याद येते की टोटल वेट in gram equivalent deposited on both these electrodes is equal to the amount of Ag म्हणजे सिल्वर डिपॉझिटेड इन कुलोमीटर. ओके, म्हणजे या दोन्ही इलेक्ट्रोड वरती जेवढे कॅटायन किंवा एनायन डिपॉझिट होतील ते इक्वल राहील. कशाचे इक्वल राहील? की अमाऊंट ऑफ Ag प्लस डिपॉझिटेड इन कुलोमीटर. ठीक आहे, हे एक देते. आणि दुसरं आपल्याला हे माहिती देते कुलोमीटर की टोटल अमाऊंट ऑफ करंट पास थ्रू दिस इन्स्ट्रुमेंट. आपण हे 2 ते 3 तासासाठी टोटल अमाऊंट जो काही करंट आपण याच्यातून पास करतो त्या करंट विषयी सुद्धा माहिती आपल्याला कुलोमीटर देते. ओके, ते कशावरून काढतो? दॅट इज इक्वल टू द अमाऊंट ऑफ Ag इन ग्राम इन इक्विव्हॅलंट डिपॉझिटेड ऑन दिस कुलोमीटर. जेवढं Ag डिपॉझिट होते या कुलोमीटरचं त्याच्यावरून आपल्याला दोन माहिती मिळतात, एक तर टोटल करंट पास टू दिस इन्स्ट्रुमेंट आणि द अमाऊंट ऑफ आयन्स डिपॉझिटेड ऑन बोथ दीज इलेक्ट्रोड. दोन्ही इलेक्ट्रोड वरती जे टोटल नंबर ऑफ आयन्स डिपॉझिट होतील इन ग्राम इक्विव्हॅलंट ऑफकोर्स डिपॉझिट होतील ते कशाशी इक्वल राहतील? अमाऊंट ऑफ Ag प्लस डिपॉझिटेड ऑन दिस कुलोमीटर which is again equal to the total amount of electricity passed this instrument. ठीक आहे, ही गोष्ट एवढ्या लक्षात ठेवायच्या तुम्हाला. नाव आता ऑब्झर्वेशन अँड कॅल्क्युलेशन याची मी तर प्रोसिजर वगैरे तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. ऑब्झर्वेशन, इव्हन इलेक्ट्रोड्स आर नॉट, हे पण झालं होतं आपलं एवढं. इफ द इलेक्ट्रोड्स आर नॉट अटॅकेबल, म्हणजे समजा आपण प्लॅटिनम इलेक्ट्रोड यूज केलं, प्लॅटिनम इलेक्ट्रोड समजा आपण यूज केलं तर काय होईल? प्लॅटिनम इलेक्ट्रोड आपल्याला माहित आहे हे नॉन अटॅकेबल इलेक्ट्रोड्स आहे. नॉन अटॅकेबल इलेक्ट्रोड्स आहे म्हणजे आयन्स समजा NO3 मायनस आयन समजा प्लॅटिनम इलेक्ट्रोड वरती अटॅक झाला किंवा त्याला डिपॉझिट झाला तर तो कोणतेच आयन बाहेर काढणार नाही. समजा आपण अटॅकेबल इलेक्ट्रोड घेतले असते लाईक सिल्वर इलेक्ट्रोड, तर काय करेल? NO3 मायनस त्याच्यावरती त्या इलेक्ट्रोड वरती अटॅक करेल आणि Ag प्लस ला कंबाईन करून तो पुन्हा सोल्युशन मध्ये आहे. ठीक आहे, पण आपण पहिले कंडिशन घेत आहोत इलेक्ट्रोड्स आर नॉट अटॅकेबल. इन दॅट केस काय होईल? आफ्टर इलेक्ट्रोलिसिस, आफ्टर इलेक्ट्रोलिसिस म्हणजे ही इलेक्ट्रोलिसिसची प्रोसेस झाल्यानंतर आपण काय करतोय एकदा सांगून देतो तुम्हाला. त्याच्यामध्ये एनोडिक कंपार्टमेंट मध्ये आणि सगळीकडे आपण AgNO3 सोल्युशन घेतलं आहे. त्याच्यानंतर हे प्लॅटिनम इलेक्ट्रोड घेतले आहे पहिले आपण सुरुवातीला. हे व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे, मल्टी ॲमीटर आहे. ॲमीटर म्हणजे करंट डिटेक्ट करत असते. ही बॅटरी लावली आहे आपण, हा कॅथोड आहे, हा एनोड आहे. आपण याच्यातून 2 ते 3 तास इलेक्ट्रिसिटी पास करणार आहे. इलेक्ट्रिसिटी पास केल्यामुळे काय होईल? ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस, त्याला इलेक्ट्रोलिसिसची प्रोसेस म्हणतो आपण. तर ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस Ag प्लस आयन जे पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आहे दे विल मूव्ह टुवर्ड्स कॅथोड अँड NO3 मायनस आयन दे विल मूव्ह टू द एनोड. एनोडकडे NO3 मायनस आयन मूव्ह होतील आणि Ag प्लस आयन कोणाकडे मूव्ह होतील? कॅथोडकडे. ठीक आहे, नंतर आपण 2-3 तासानंतर स्टॉप करतो इलेक्ट्रोलिसिस, करंट पास करणं स्टॉप करतो आणि आपण हे डिटेक्ट करत असतो की याचे Ag प्लस आयन इकडे किती मूव्ह झाले.
म्हणजेच काय, फॉल इन कॉन्सन्ट्रेशन इन एनोडिक कंपार्टमेंट. तसंच याचे NO3 मायनस आयन इकडे किती मूव्ह झाले, म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, फॉल इन कॉन्सन्ट्रेशन इन कॅथोडिक कंपार्टमेंट. हे कॅल्क्युलेट करतो आणि डिवायडेड बाय द टोटल अमाऊंट ऑफ आयन्स डिपॉझिटेड दॅट विल बी गिव्हन बाय दिस कुलोमीटर. कुलोमीटर मधून आपण टोटल आयन किती डिपॉझिट झाले हे काढतो. आपल्याला माहिती, आपल्याला ऍक्च्युली कशासाठी हे मेथड यूज करतात, ट्रान्सपोर्ट नंबर फाइंड आउट करतात. ट्रान्सपोर्ट नंबर म्हणजे काय, ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ कॅटायन जर आपल्याला काढायचं असेल तर कसा काढतो, फॉल इन कॉन्सन्ट्रेशन अराउंड एनोड डिवायडेड बाय द टोटल Ag प्लस आयन डिपॉझिटेड इन किलोमीटर. आणि एनोड याचं कसं काढता येते, म्हणजे ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ एनायन 1 मायनस ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ कॅटायन जर केलं तुम्ही तर तुम्हाला ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ एनायन. तर ते काढण्यासाठी आपण काय करतोय, आता एनोडिक सोल्युशन घेतलं समजा आपण A ग्रॅम आफ्टर अनालिसिस, म्हणजे आफ्टर इलेक्ट्रोलिसिस केल्यानंतर AgNO3 जे सोल्युशन राहील आपलं एनोडिक कंपार्टमेंट मधलं, समजा त्याचं वेट आहे ते किती आहे, A ग्राम. या A ग्राम मध्ये AgNO3 किती आहे, B ग्राम. ठीक आहे, म्हणजे समजा वॉटर मध्ये तुम्ही NaCl टाकलं 1 ग्राम, ठीक आहे, आणि पाणी समजा 10 ग्रॅम असेल तर टोटल किती झालं, 11 ग्राम. त्याच्यातलं NaCl किती आहे, 1 ग्रॅम. या पद्धतीने AgNO3 त्याच्यामध्ये किती आहे, 1 B ग्रॅम. ठीक आहे. इफ द आता हे कुठून काढलं आपण, हे कसं काढलं याचं आपण नंतर टायट्रेशन करतो, सगळं सांगितलंय तुम्हाला मी. एनोडिक सोल्युशन मध्ये जे AgNO3 सोल्युशन घेतलं होतं त्याचं टायट्रेशन केलं आपण पोटॅशियम थायसायनेट सोबत, स्टँडर्ड पोटॅशियम थायसायनेट सोबत. त्याच्यावरून आपण AgNO3 किंवा Ag प्लसचं आपण त्याच्यावरून कॉन्सन्ट्रेशन काढलं. ठीक आहे. तर आफ्टर इलेक्ट्रोलिसिस काय करायचं, एनोडिक सोल्युशन घेतलंय आपण, जे एनोडिक सोल्युशन आहे त्याचं जे वेट आहे ते किती आहे, 1 ग्रॅम. नंतर त्याला बाहेर काढलं आपण, स्टॉप कॉर्क दिलेलं आहे, त्याचं टायट्रेशन केलंय. त्याच्यावरून आपल्याला असं माहित झालं की त्याच्यामध्ये B ग्रॅम AgNO3 आहे. ठीक आहे. आता वेट ऑफ वॉटर किती राहील मग, A मायनस B, दॅट बिकम्स द वेट ऑफ वॉटर. ओके, वेट ऑफ वॉटर इज A एनोडिक सोल्युशनचं वेट मायनस त्याच्यामध्ये AgNO3 किती आहे ते वेट केलं तर वेट ऑफ वॉटर. ठीक आहे. आता या A मायनस B ग्राम ऑफ वॉटर मध्ये किती AgNO3 आहे, B ग्रॅम AgNO3 आहे, बरोबर आहे, कारण एनोडिक सोल्युशन मध्ये B ग्रॅम AgNO3 आहे. So A minus B gram of water, it contains B gram of AgNO3 or B upon 170 gram of Ag plus ion. 170 काय आहे, it is the molecular weight of AgNO3. त्याला आपण मॉलिक्युलर वेटने डिवाइड केलं तर आपल्याला Ag प्लस आयन्स मिळतात. समजा ते Ag प्लस आयन्स किती आहे, Y ग्राम. म्हणजेच आफ्टर इलेक्ट्रोलिसिस Ag प्लस आयन्स जे वॉटरमध्ये आहे ते किती आहे, Y ग्राम. आता बिफोर इलेक्ट्रोलिसिसच्या आधी आवाज ऐकू येत आहे का, हॅलो हॅलो हॅलो, Yes, sir. Yes, sir. Yes, sir. आवाज येत आहे का ऐकू, आवाज येत आहे का म्हटलं ऐकू. हो हो. तर बिफोर इलेक्ट्रोलिसिस म्हणजे इलेक्ट्रोलिसिसची प्रोसेस करण्याच्या आधी जे एनोडिक सोल्युशन होतं, म्हणजे AgNO3 सोल्युशन होतं, समजा ते C ग्रॅम असेल. हे आफ्टर इलेक्ट्रोलिसिस आहे, बिफोर इलेक्ट्रोलिसिस समजा C ग्रॅम असेल AgNO3 सोल्युशन, आणि त्याच्यामध्ये समजा D ग्रॅम AgNO3 असेल. ठीक आहे, त्याच्यामध्ये समजा D ग्रॅम AgNO3 असेल तर त्याच्यामध्ये वेट ऑफ वॉटर किती झालं, C मायनस D ग्रॅम. ठीक आहे. देअरफॉर A मायनस B ग्राम ऑफ वॉटर बिफोर इलेक्ट्रोलिसिस, A मायनस एवढ्या याच्यामध्ये म्हणजे बिफोर अनालिसिस एवढ्या अमाऊंट ऑफ वॉटर मध्ये AgNO3 किती होतं, D. तर A मायनस B ग्राम वॉटर मध्ये AgNO3 किती असायला पाहिजे, C मायनस D. एवढ्या याच्या D होतं ग्राम AgNO3, तर A मायनस B मध्ये किती असायला पाहिजे, आहे ना. म्हणजे हे जे अमाऊंट आलं, दिस अमाऊंट इज द किती असायला पाहिजे होतं ते, म्हणजे बिफोर इलेक्ट्रोलिसिस एवढ्या वॉटरमध्ये किती असायला पाहिजे AgNO3, D अपॉन C मायनस D इंटू A मायनस B ग्राम. ठीक आहे. किंवा AgNO3 इतकं तर Ag प्लस किती, हे डिवायडेड बाय 170. समजा बिफोर अनालिसिस तेवढ्याच अमाऊंट ऑफ वॉटरमध्ये समजा बिफोर इलेक्ट्रोलिसिस Ag प्लस आयन्स किती होते, X ग्राम. ठीक आहे. हे इलेक्ट्रोलिसिस व्हायच्या आधीचं X ग्राम आणि इलेक्ट्रोलिसिस झाल्यानंतर Y ग्राम Ag प्लस आयन वेअर प्रेझेंट इन इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन. ओके. तर आपल्याला माहिती आहे की ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस काय होत असतं, Ag प्लस आयन्स
दे गेट मूव टुवर्ड्स कॅथोडिक कंपार्टमेंट. बरोबर आहे ना. इलेक्ट्रोलिसिस मध्ये काय होतं, Ag+3 आयन जे आहे ते कॅथोडिक कंपार्टमेंट मध्ये जातात. म्हणजेच काय, AgNO3चं जे कॉन्सन्ट्रेशन आहे एनोडिक कंपार्टमेंट मधलं ते कमी झालं. म्हणजेच काय होईल, Y ची व्हॅल्यू जी आहे आफ्टर एनालिसिस, आफ्टर इलेक्ट्रोलिसिस, Y म्हणजेच काय, अमाऊंट ऑफ Ag विल बी लेसर दॅन द अमाऊंट ऑफ Ag बिफोर इलेक्ट्रोलिसिस. म्हणजेच Y इज लेस दॅन X हे असायला पाहिजे. बरोबर आहे. कारण काय, ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस Ag+ आयन्स तिकडे मूव्ह होतात, म्हणजे त्याची संख्या कमी असायला पाहिजे किंवा ते कमी असायला पाहिजे. म्हणजेच Y इज लेस दॅन X. X काय आहे, अमाऊंट ऑफ Ag बिफोर इलेक्ट्रोलिसिस, आणि Y काय आहे, अमाऊंट ऑफ Ag आफ्टर इलेक्ट्रोलिसिस. ठीक आहे. मग फॉल इन कॉन्सन्ट्रेशन अराउंड एनोड काय झालं, फॉल इन कॉन्सन्ट्रेशन अराउंड एनोड झालं. पहिले X होते, नंतर Y झाले, म्हणजे फॉल इन कॉन्सन्ट्रेशन अराउंड एनोड बिकम्स X मायनस Y. सपोज वेट ऑफ सिल्वर डिपॉझिटेड इन सिल्वर कुलोमीटर किंवा व्होल्टामीटर. व्होल्टामीटर किंवा कुलोमीटर मध्ये जे वेट डिपॉझिट झालेलं होतं सिल्वरचं ते झेड असेल. ओके, म्हणजे W ग्रॅम आहे, विच इज इक्वल टू झेड. मग ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ Ag+ काय होईल, फॉल इन कॉन्सन्ट्रेशन अराउंड एनोड डिवायडेड बाय द वेट ऑफ Ag डिपॉझिटेड इन सिल्वर इन व्होल्टामीटर. ठीक आहे. Therefore, transport number of Ag+ it is given by X minus Y upon Z. मग याच्यावरून आपल्याला ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ anion काढता येते किंवा NO3 मायनस काढता येते. तसं 1 मायनस ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ कॅटायन इट गिव्स द ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ anion. या मेथडने आपल्याला ट्रान्सपोर्ट नंबर डिटरमाइन करता येते. सेकंड केस घेऊ आपण, व्हेन द इलेक्ट्रोड्स आर अटॅकेबल. आता या केसमध्ये काय होत असते, कॅथोडिक कंपार्टमेंटचे NO3 मायनस आयन ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस, कॅथोडिक कंपार्टमेंटचे जे NO3 मायनस आयन्स आहेत ते एनोडिक कंपार्टमेंट मध्ये मूव्ह होतात. एनोडिक कंपार्टमेंट मध्ये जो इलेक्ट्रोड असतो Ag, सिल्वर इलेक्ट्रोड, इलेक्ट्रोड्स आर अटॅकेबल म्हणजे आपण सिल्वर इलेक्ट्रोड घेतो होतो, तर ते जे Ag असते त्याच्यावर अटॅक होतो त्याचा NO3 मायनस आयनचा. Ag कोणता आहे, इलेक्ट्रोडवर, आणि ते NO3 मायनस आयन इलेक्ट्रोडचे Ag+ आयन जे आहे ते त्या पुन्हा सोल्युशन मध्ये आणतात. ठीक आहे. म्हणून काय होतं, एनोडिक कंपार्टमेंट मधलं सिल्वरचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते वाढतं. सो इन दिस केस NO3 मायनस अटॅक्स Ag इलेक्ट्रोड, सिल्वर इलेक्ट्रोडवर अटॅक करते NO3 मायनस आयन. Therefore, the concentration of Ag+ आयन इन एनोडिक कंपार्टमेंट मधलं जे Ag+ जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते काय करतं, वाढवतं. ठीक आहे. एनोडिक कंपार्टमेंट मधलं Ag+ कॉन्सन्ट्रेशन वाढवतं. या केसमध्ये काय होईल, मग या केसमध्ये काय होईल, Y इज ग्रेटर दॅन X. बरोबर आहे. कारण आफ्टर इलेक्ट्रोलिसिस जे Agचं कॉन्सन्ट्रेशन राहील ते जास्त राहील दॅन बिफोर इलेक्ट्रोलिसिस. वाय, कारण NO3 मायनस जे मायग्रेट झालेले आहेत ते Ag+ आयन काही तर मायग्रेट झालेले आहेत, काही Ag+ आयन कॅथोडिक मध्ये गेले आहे, पण जे तिथून कॅथोडिक मधून जे NO3 मायनस आयन इकडे आलेले आहे ते काय करतायत, इलेक्ट्रोड मधले Ag+ आयन पुन्हा सोल्युशन मध्ये आणत आहे. म्हणजेच काय होईल, अमाऊंट ऑफ Ag+ इन अ सोल्युशन आफ्टर इलेक्ट्रोलिसिस म्हणजे Y is greater than amount of Ag+ in anodic compartment before electrolysis, that is X. या केसमध्ये Y minus X. Therefore, increase in concentration around anode. एनोडच्या भोवतालचं कॉन्सन्ट्रेशन काय झालं, मग इन्क्रीज झालं. का बरं, कारण Ag+ पुन्हा एनोड मध्ये आणले त्यांनी NO3 मायनस. मग इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन झालं, ते किती झालंय, Y minus X ग्राम. बरोबर आहे, Y minus X ग्राम इक्वॅलेंट झालं. ठीक आहे. आता आपल्याला काय पाहिजे आहे, फॉल इन कॉन्सन्ट्रेशन, ऍक्च्युअल फॉल इन कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे एकूण Ag+ आयन एनोडिक कंपार्टमेंट मधून कॅथोडिक कंपार्टमेंट कडे किती मूव्ह झाले ते आपल्याला काढायचं. ते कसं काढू आपण, आता आपल्याला माहिती आहे, इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag+ आयन इन एनोडिक कंपार्टमेंट इट शुड बी झेड. म्हणजे हे कशाशी इक्वल असायला पाहिजे, जेवढं कॉन्सन्ट्रेशन Ag+ वाढलं एनोडिक कंपार्टमेंट मधलं कशामुळे, NO3 मायनसच्या अटॅकमुळे जे काही वाढलंय ते कशाशी बरोबर असायला पाहिजे, वेट ऑफ Ag+ आयन डिपॉझिटेड इन किलोमीटर विच इज इक्वल टू झेड. है ना, झेड इतकं असायला पाहिजे ते. बरोबर आहे, वाढलेलं. पण ऍक्च्युअल इन्क्रीज किती आहे, ऍक्च्युअल इन्क्रीज इज Y minus X ग्राफ इक्वल आहे. Therefore, फॉल इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ एनोडिक कंपार्टमेंट, एनोडिक कंपार्टमेंटचं जे कॉन्सन्ट्रेशन फॉल झालं आहे ते किती असायला पाहिजे,
वेट ऑफ एज मी तुम्हाला सांगितलं होतं की एजी प्लस डिपॉझिट किलोमीटर मध्ये जेवढं होते ते म्हणजे टोटल डिपॉझिशन झालं, ते मायनस याचं कॉन्सन्ट्रेशन, वाढलेलं कॉन्सन्ट्रेशन, वाय मायनस एक्स, एनोडिक मधलं वाढलेलं कॉन्सन्ट्रेशन वाय मायनस एक्स, इट गिव्स द फॉल इन कॉन्सन्ट्रेशन अराउंड एनोड. ठीक आहे, टोटल कॉन्सन्ट्रेशन मायनस हे वाढलेलं कॉन्सन्ट्रेशन, हे जर केलं आपण तर अमाऊंट ऑफ एजी प्लस आयन मायग्रेटेड फ्रॉम एनोड कंपार्टमेंट टू कॅथोड कंपार्टमेंट हे निघेल. बरोबर आहे, हे कारण टोटल डिपॉझिशन, टोटल किती डिपॉझिट झाले ते निघते आपल्याला. ठीक आहे, मायनस वाढलं किती होतं ते, म्हणजे याच्यावरून काय हे मायनस हे केलं याचा अर्थ काय झालं, आपल्याला किती एजी प्लस आयन कॅथोडिक कंपार्टमेंट कडे मूव्ह झाले ते निघेल. म्हणजेच काय, fall in concentration around anode compartment due to Ag plus ions migration, it will be equal to Z minus Y minus X. ओके, म्हणजे हे fall in concentration झालं. आता आपला फॉर्म्युला आहे ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ कॅटायन इज इक्वल टू fall in concentration around anode divided by the weight of Ag plus ion deposited in coulometer, which is Z. ठीक है, therefore Z minus Y minus X upon Z, it gives the transport number of silver ion म्हणजे cation. ओके, transport number of anion कसं काढायचं, 1 minus transport number of anion, it gives 1 minus the transport number of cation, it gives the transport number of anion. So by this method, Hitop method, we can find out the transport number of cations and anions if the electrons are non-attackable and if the electrons are attackable. Then the second method to find out the transport number, ट्रान्सपोर्ट नंबर काढण्याची जी सेकंड मेथड आहे ती आहे मूव्हिंग मॉडरी मेथड. बाय दिस मेथड also we can find out the transport number of various ions म्हणजे कॅटायन्स अँड anions. ओके, आता ही मेथड कोणती आहे ते पाहू आपण. या मेथड मध्ये काय करतो आपण, मूव्हिंग बॉडी मेथड मध्ये मूव्हिंग बॉडी मेथड मध्ये काय करतो आपण, या पद्धतीचं आपण एक हे घेतो, ग्लास ट्यूब घेतो. ओके, हॅलो 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 हॅलो, Yes, sir. या पद्धतीचं आपण ग्लास ट्यूब घेतो आपण मूव्हिंग बाउंड्री मेथड मध्ये. द एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट कन्सिस्ट ऑफ सच टाइप ऑफ ग्लास ट्यूब. याला दोन प्लॅटिनम फॉइल्स लावल्या आहे, इकडे एक प्लॅटिनम फॉइल, इकडे प्लॅटिनम फॉइल लावला. याला कॅथोड केलाय आपण, म्हणजे निगेटिव्ह इलेक्ट्रोड, इट इज अ कॅथोड, दिस पार्ट इज कॅथोडिक इलेक्ट्रोड. आणि याला पॉझिटिव्ह बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल लावलं म्हणजे इट बिकम्स अ एनोडिक कंपार्टमेंट. ठीक आहे, या पद्धतीने आपण ग्लास ट्यूब घेतलेला आहे. वरती दोन्हीकडे आपण प्लॅटिनम फॉइल्स यूज केले आहे, म्हणजे प्लॅटिनम इलेक्ट्रोड केला आहे. एका प्लॅटिनम इलेक्ट्रोडला निगेटिव्ह केलेला आहे म्हणजे वरचं कॅथोडिक कंपार्टमेंट झालं ते, आणि एका याला पॉझिटिव्ह केला आहे, याला म्हणतो आपण एनोडिक कंपार्टमेंट. इथे तुम्ही ॲमीटर लावलेला आहे. ॲमीटर म्हणजे काय, करंट फ्लो किती होतो याच्यामधून ते मोजण्यासाठी यूज करतात. दॅट इज कॉल्ड एज ॲमीटर. इट डिटेक्ट्स द करंट, ॲमीटर. किंवा याच्या ठिकाणी तुम्हाला कुलोमीटर सुद्धा यूज करता येतं. ठीक आहे, किलोमीटर किंवा वोल्टामीटर सुद्धा आपल्याला यूज करता येतं. याच्यामध्ये घेतलं काय या ट्यूब मध्ये, याच्यामध्ये एक सोल्युशन घेतलं आहे BX नावाचं. ओके, याच्यामध्ये BX नावाचं सोल्युशन घेतलं आहे आणि AX नावाचं सोल्युशन घेतलं आहे. ओके, असे दोन सोल्युशन घेतले आहे. हो, आपल्याला ट्रान्सपोर्ट नंबर कशाचा करायचा आहे, A चा काढायचा आहे. म्हणजे हा कॅटायन आहे, हा एनायन आहे, हा कॅटायन आहे, हा एनायन आहे. या पद्धतीचा आपला ट्रान्सपोर्ट नंबर कशाचा काढायचा आहे, A चा काढायचा आहे ट्रान्सपोर्ट नंबर. ठीक आहे, म्हणजे काय करायचं आहे, आपण इलेक्ट्रोलाइट घेतला आहे AX आणि दुसरा इलेक्ट्रोलाइट घेतला आहे BX नावाचा. ओके, या पद्धतीने हे सिलेक्ट केलेले आहे. बोथ इलेक्ट्रोड्स आर सिलेक्टेड इन सच अ वे दॅट देअर इज वन कॉमन अँड XX दोघांमध्ये कॉमन आहे ना. या पद्धतीचं इलेक्ट्रोड आपण सिलेक्ट केलेला आहे. ओके, आणि स्पीड ऑफ A प्लस, स्पीड ऑफ A प्लस इज मोर दॅन दॅट ऑफ स्पीड ऑफ B. A प्लस ची स्पीड जास्त आहे दॅन दॅट ऑफ B प्लस. ओके, तर BX जो आहे तो पहिले फिल केला आपण, याच्यामध्ये BX पहिले टाकला. ओके, BX ला पहिले फिल केलं अँड देन AX इज ऍडेड.
X त्याच्यानंतर आपण ऍड केला स्लोली. ओके. आता हे जे दोन आहे ते इमिसिबल आहे, एकमेकांमध्ये मिक्स होणार. आता आपण याला एक्झाम्पल घेऊन करू. समजा HCl घेतला आहे आपण आणि कॅडमियम क्लोराईड घेतला आहे. आपल्याला ट्रान्सपोर्ट नंबर कशाचा काढायचा आहे? H चा काढायचा आणि Cl चा निघेलच. ठीक आहे. आता याच्यामध्ये H प्लस चा ट्रान्सपोर्ट नंबर आपल्याला काढायचा आहे. Cl मायनस या पद्धतीने हा आपण दुसरा इलेक्ट्रोड घेतलाय, इलेक्ट्रोलाइट घेतलाय, जेणेकरून दोघांमध्ये एक आयन कॉमन असला पाहिजे. Cl आयन दोन्हीमध्ये कॉमन आहे म्हणून आपण हे घेतलाय. याचं जे वेट आहे ते जास्त आहे. ठीक आहे. याचं वेट याच्यापेक्षा कमी आहे. मोबिलिटी H प्लस ची जास्त आहे, म्हणजे A ची जास्त आहे दॅन CD प्लस. CD प्लस 2 ची मोबिलिटी कमी आहे, मोबिलिटी म्हणजे स्पीड त्याची, आणि H प्लस ची मोबिलिटी जास्त आहे. या पद्धतीचे इलेक्ट्रोलाइट्स आपण सिलेक्ट केले. ठीक आहे. यामध्ये CdCl2 जे आहे याचा काही स्पेसिफिक कलर लाईन, HCl आपल्याला माहिती आहे जवळपास कलरलेसच आहे ते. ठीक आहे. तर हा पहिले काय भरलं आपण याच्यामध्ये CdCl2 भरलं आणि नंतर काय टाकलं HCl टाकलं. आता हे दोन्ही एकाचा कलर वेगळा आहे, याचा कलर वेगळा आहे. तर दोन्ही जेव्हा आपण याच्यात टाकू तेव्हा काय मिळेल आपल्याला स्पेसिफिक बाउंड्री मिळेल. ठीक आहे. याच्या बाउंड्रीच्या खाली CdCl2 राहील आणि वरती HCl राहील या पद्धतीने. ठीक आहे. तर या केसमध्ये CdCl2 जे घेतलं आपण इलेक्ट्रोलाइट याला म्हणतो आपण इंडिकेटर इलेक्ट्रोलाइट. ठीक आहे. आता काय म्हणतो आपण इंडिकेटर इलेक्ट्रोलाइट. आणि जे HCl घेतला आहे ज्याचे ट्रान्सपोर्ट नंबर आपल्याला काढायचा आहे त्याला म्हणतो आपण प्रायमरी इलेक्ट्रोलाइट. दिस इज अ प्रायमरी इलेक्ट्रोलाइट अँड इट इज अ इंडिकेटर इलेक्ट्रोलाइट. ओके. आता हे दोन्ही जेव्हा आपण या ग्लास ट्यूब मध्ये टाकू तेव्हा यांचे कलर वेगवेगळे असल्यामुळे एक आपल्याला बाउंड्री मिळेल. ठीक आहे. याच्या खाली काय राहील? CdCl2 राहील म्हणजेच BX राहील आणि याच्या वरती काय राहील? HCl राहील. ओके. या पद्धतीची अरेंजमेंट आपण केलेली आहे. एक लक्षात घ्यायचं, Ag प्लस H प्लस ची जी स्पीड आहे ती जास्त आहे ऍज कम्पेअर्ड टू द स्पीड ऑफ कॅडमियम प्लस 2. आता इलेक्ट्रोलिसिस केलं, बॅटरी चालू केली आपण. इलेक्ट्रोलिसिस म्हणजे करंट फ्लो केला. करंट फ्लो केल्यानंतर काय होईल? Ag प्लस आयन्स जे आहे, द आयन्स विच आर Ag प्लस म्हणतो, H प्लस आयन जे आहे ते कुठे मूव्ह होतील? इकडे निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे ना वरती, H प्लस आणि CD+2 आयन, दे विल मूव्ह इन अपवर्ड डायरेक्शन. ठीक आहे. कॅटायन्स जे काही असतील दे विल मूव्ह इन द अपवर्ड डायरेक्शन आणि एनायन्स जे आहे Cl मायनस आयन दे विल मूव्ह इन डाऊनवर्ड डायरेक्शन. ठीक आहे. डाऊनवर्ड का बरं? कारण इकडे आपण पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड घेतला आहे. हे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड असल्यामुळे इकडे Cl मायनस जातील आणि हा निगेटिव्ह इलेक्ट्रोड असल्यामुळे इकडे H प्लस आणि CD+2 आयन्स वरती जातात. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की स्पीड ऑफ Ag प्लस आयन इज मोर दॅन दॅट ऑफ CD+2 आयन. देअरफॉर म्हणजे स्पीड ऑफ A प्लस इज मोर दॅन दॅट ऑफ B प्लस. म्हणजेच काय होईल मग? Ag प्लस जे आयन्स आहे म्हणजे A प्लस आयन जे आहे किंवा H प्लस आयन जे आहे दे विल गो or adsorb on this electrode किंवा deposited on this electrode and it will HCl असेल तर H2 गॅस म्हणून ते बाहेर पडतात. ठीक आहे. तसेच A प्लस आयन जे आहे they will move towards this cathode and it get deposited. A प्लस आयन्स पहिले डिपॉझिट होती, नंतर हे स्लोली मूव्ह होत आहे ना. CD+2 आयन्स किंवा B प्लस आयन यांची स्पीड कमी असल्यामुळे ते हळूहळू मूव्ह होत आहे आणि A प्लस आयन्स यांची स्पीड जास्त असल्यामुळे ते लवकर डिपॉझिट होत आहे. ठीक आहे. म्हणजेच काय होत आहे? HCl समजा किंवा AX समजा उदाहरण घेतलं आपण तर याचे A प्लसचं डिपॉझिशन जास्त होऊन राहिलं इथे किंवा H प्लसचं डिपॉझिशन जास्त होऊन राहिलं किंवा लवकर होऊन राहिलं याच्यामध्ये दॅन CD+2 आहे. बरोबर आहे. आणि सोबतच इथला Cl मायनस जो आहे तो सुद्धा काय होऊन राहिला आहे? खाली होत आहे. त्याच्यामुळे काय होऊन राहिलं? ही जी बाउंड्री होती दोघांची ही बाउंड्री कुठे शिफ्ट झाली? वरती मूव्ह झाली. बरोबर आहे. ही दोघांची जी बाउंड्री आहे ती वरती. का बरं वरती मूव्ह झाली? कारण Ag प्लस H प्लस आयन जे आहे त्याची स्पीड जास्त असल्यामुळे त्याची स्पीड जास्त असल्यामुळे ते लवकर वरती चालले आहे आणि CD+2 आयन्स हळूहळू चालले. शिवाय
Cl मायनस जे आहे किंवा एक्स मायनस आयन्स जे आहे ते इकडे येऊन राहिलं, म्हणजे इकडे वाढून राहिला आहे म्हणजे Cl मायनस आयन्स म्हणा किंवा एक्स मायनस आयन्स, आणि Cd+2 आयन्स जे आहे ते स्लोली वरती. एकूण रिझल्ट काय होईल याचा? एकूण रिझल्ट काय होईल? द रिझल्ट विल बी दिस बाउंड्री पहिले B1 पोझिशनवर होती, दिस बाउंड्री विल गेट शिफ्ट टू द B2 या पोझिशनवरती शिफ्ट झाली. 2-3 तास आपण हा करंट पास केला, 5 ते 6 आवर्स आपण हा करंट पास केला. त्याच्यामुळे काय झालं, A प्लस आयन्स हे लवकर इथे डिपॉझिट होत गेले, 1-2 B प्लस आयन्स सुद्धा डिपॉझिट झाले. पण टोटल रिझल्ट काय झाला, ही जी पहिले बाउंड्री इथे होती ती बाउंड्री कुठे गेली? इथे. बरोबर आहे. बाउंड्री इथे का बरं गेली? कारण A प्लसचं डिपॉझिशन लवकर होऊन राहिलं आहे म्हणून, म्हणजे ए याची संख्या कमी होऊन राहिली A प्लसची इथे लवकर डिपॉझिट होतल्यामुळे. ठीक आहे. त्याच्यामुळे ही जी बाउंड्री आहे, दिस बाउंड्री इज शिफ्टेड हिअर आफ्टर इलेक्ट्रोलिसिस. आफ्टर इलेक्ट्रोलिसिस म्हणजे 5-6 तास आपण करंट फ्लो केल्यानंतर जेव्हा आपण स्टॉप करू तेव्हा आपल्याला असं दिसेल की हे जे बाउंड्री आहे पहिले B1 पोझिशनवर होती ती कुठे गेली आहे? B2 पोझिशनवर. नाउ फ्रॉम दिस बाउंड्री या बाउंड्रीचं ऑब्झर्वेशन करून वी कॅन फाइंड आउट द ट्रान्सपोर्ट नंबर. हाऊ? आता पहा, हे जे बाउंड्री आहे, समजा हे बाउंड्री एल या डिस्टन्सनी मूव्ह झाली. एल या डिस्टन्स पहिले B1 वर होती, नंतर कुठे गेली? B2. बाउंड्री म्हणजे जशी वॉटर आणि ऑइलला मिक्स केलं तुम्ही तर जी बाउंड्री दिसते आपल्याला, जिथे मिक्स होत नाही तिथे त्या पद्धतीची बाउंड्री. हे वरती मूव्ह झाली, तर किती डिस्टन्सनी मूव्ह झाली? एल डिस्टन्सनी समजा ती मूव्ह झाली, एल मीटर. ओके. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आपल्याला माहित आहे, ट्यूब जो आहे तो याला क्रॉस सेक्शन केलं म्हणजे कापला तर काय मिळेल? सर्क्युलर मिळेल ना आपल्याला. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज इक्वल टू ए मीटर स्क्वेअर. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन समजा या बाउंड्रीचा किती आहे? ए मीटर स्क्वेअर. तो एवढा इथे तो तेवढाच राहील एरिया आणि इथे तेवढाच राहील, है, कारण एरिया सारखाच आहे त्याचा. व्हॉल्यूम ऑफ इलेक्ट्रोलाइट स्वेट. मग व्हॉल्यूम किती झालं? एरिया समजा ए मीटर स्क्वेअर असेल आणि लेंथ समजा एम मीटर जर असेल तर व्हॉल्यूम किती स्वेट झालं? किती व्हॉल्यूम गेलं इलेक्ट्रोलाइटच्या वरती? हे कसं काढू आपण? एरिया इंटू लेंथ L into M. It is meter cube. This is the volume of electrolyte swept. Swept म्हणजे वरती किती व्हॉल्यूम गेले इलेक्ट्रोलाइट त्या बाउंड्री थ्रू, त्या बाउंड्री थ्रू किती व्हॉल्यूम इलेक्ट्रोलाइटचं वरती मूव्ह झालं, ती बाउंड्री किती वरती मूव्ह झाली, किती व्हॉल्यूम त्या इलेक्ट्रोलाइटचं मूव्ह झालं. इट इज गिवन बाय लेंथ इंटू एरिया. ओके, लेंथ इंटू एरियाचा मीटर. लेंथ, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इज C ग्राम इक्विव्हॅलेंट पर मीटर क्यूब. समजा त्या सोल्युशन जे घेतलंय आपण त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन किती होतं? C ग्राम इक्विव्हॅलेंट पर मीटर क्यूब. एक म्हणजे मीटर क्यूब मध्ये C ग्राम इक्विव्हॅलेंट एवढं त्याचं कॉन्सन्ट्रेशन होतं. आता अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट इन व्हॉल्यूम, मग एवढ्या व्हॉल्यूम मध्ये इलेक्ट्रोलाइटचं अमाऊंट किती राहील? कॉन्सन्ट्रेशन इंटू त्याचं व्हॉल्यूम. तर एवढ्या व्हॉल्यूम मध्ये म्हणजे L इंटू ए व्हॉल्यूम मध्ये अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट किती राहील? L इंटू ए इंटू C ग्राम इक्विव्हॅलेंट. बरोबर आहे, एवढं त्याचं अमाऊंट राहील. नंतर 1 ग्राम आपल्याला माहिती आहे की 1 ग्राम इलेक्ट्रोलाइट इट रिक्वायर्स 96,500 कुलॉम्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. आपल्याला माहिती आहे 1 फॅराडे इलेक्ट्रिसिटी 1 ग्राम इक्विव्हॅलेंट इलेक्ट्रोलाइट डिपॉझिट करते. बरोबर आहे. तर 1 ग्राम ऑफ इलेक्ट्रोलाइट इट रिक्वायर्स 96,500 कुलॉम्स. एवढं कुलॉम म्हणजे 1 फॅराडे ऑफ इलेक्ट्रिसिटी. Therefore, so the total electricity required, किती इलेक्ट्रिसिटी लागते त्याच्यासाठी? L into A into C, that is the amount of electrolyte, एवढं इलेक्ट्रोलाइटचं अमाऊंट इंटू F. F म्हणजे काय? फॅराडे. 1 फॅराडे. 1 फॅराडे म्हणजे काय? एवढे कुलोम. ठीक आहे, 1 फॅराडे म्हणजे इतके कुलोम. मग इलेक्ट्रिसिटी, टोटल इलेक्ट्रिसिटी किती लागली एवढ्यासाठी? हे काय झालं? अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट इतकं झालं इंटू 1 फॅराडे. 1 फॅराडे म्हणजे किती? 96,500 कुलोम म्हणजे इंटू F. इट इज द टोटल इलेक्ट्रिसिटी रिक्वायर्ड फॉर दिस मच अमाउंट ऑफ इलेक्ट्रोलाइट. ओके. लेट द अमाउंट ऑफ इलेक्ट्रिसिटी फ्लोविंग थ्रू एमिटर इज Q. एमिटर मधून जी इलेक्ट्रिसिटी पास झाली ती समजा Q आहे. तर आपल्याला काय करते? हे टोटल अमाउंट ऑफ, किंवा तुम्ही यालाच काय म्हणू शकता, एमिटरच्या ठिकाणी सांगितलं तुम्हाला कुलोमीटर सुद्धा यूज करू शकता. Therefore, transport number is equal to total amount of electricity passed, that is Q, हे total amount of electricity, आणि आपल्या जे इलेक्ट्रोलाइटचं अमाऊंट आहे त्याला किती इलेक्ट्रिसिटी लागली आहे?
L into A into C हे अमाउंट ऑफ इलेक्ट्रोलाइट झालं इन दॅट बाउंड्री into M है ना into M. So this is the transport number of cation. cation म्हणजे A plus I. ठीक आहे, एवढा ट्रान्सपोर्ट नंबर झाला. त्या ट्रान्सपोर्ट नंबरचा फॉर्म्युला काय आहे? ट्रान्सपोर्ट नंबरचा वेट डिपॉझिटेड, वेट ऑफ इलेक्ट्रोलाइट डिपॉझिटेड डिवायडेड बाय द टोटल करंट पास. ओके, तर हे झालं वेट आणि हे टोटल करंट पास केलेलं आपण एवढा. ऑल्सो इफ I एम्पियर, समजा एम्पियर मध्ये घेतलं आपण, I एम्पियर ऑफ करंट passes through the ammeter for t सेकंड. I एम्पियर करंट एवढा आपण t सेकंड साठी पास केला त्या एमिटर मध्ये. तर आपल्याला माहित आहे की टोटल इलेक्ट्रिसिटी Q इज इक्वल टू I इंटू टी. त्या Qच्या ठिकाणी काय ठेवायचं? I इंटू टी ठेवा. I इंटू टी ठेवलं इथे. सो दिस इज द ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ कॅटायन. Therefore ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ कॅटायन इज इक्वल टू लेंथ ऑफ बाय विच द बाउंड्री मूव, किती डिस्टन्सनी बाउंड्री मूव झाली ते, इंटू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू कॉन्सन्ट्रेशन इंटू फॅराडे डिवायडेड बाय आय म्हणजे करंट थ्रू एम्पियर आणि टाइम किती टाइमसाठी तो करंट पास केला, दॅट इज टाइम टी. ठीक आहे. समजा आपण ॲमीटरच्या ठिकाणी आपण कुलोमीटर यूज केला. कुलोमीटर जर यूज केला आपण तर काय होईल? 1 फॅराडे इलेक्ट्रिसिटी इज पास आणि 1 फॅराडे इलेक्ट्रिसिटी पास केली आपण. देन आणि 1 फॅराडे इलेक्ट्रिसिटी जर पास केल्यानंतर आपल्याला किती डिपॉझिट झालं? सिल्वर झेड ग्रॅम डिपॉझिट झालं. ठीक आहे, 1 फॅराडे इलेक्ट्रिसिटी पास केली आपण आणि झेड ग्रॅम सिल्वर त्याच्यात डिपॉझिट झालं कुलोमीटर. ओके, तर डब्ल्यू वेट ऑफ सिल्वर और कॉपर डिपॉझिटेड, देन डब्ल्यू ग्रॅम जर कॉपर डिपॉझिट 1 फॅराडेसाठी किती? झेड ग्रॅम है ना. 1 फॅराडे जर इलेक्ट्रिसिटी पास केली तर झेड ग्रॅम डिपॉझिट होते. तर डब्ल्यू ग्रॅम जर डिपॉझिट झालं तर किती फॅराडे पास करावं लागेल? डब्ल्यू अपॉन झेड फॅराडे. ठीक आहे, हे डब्ल्यू अपॉन झेड फॅराडे. ठीक आहे, फॉर झेड ग्रॅम वी रिक्वायर 1 फॅराडे. देन फॉर डब्ल्यू ग्रॅम वी रिक्वायर डब्ल्यू अपॉन झेड फॅराडे. तर मग काही नाही, या ठिकाणी आपल्याला झेड अपॉन डब्ल्यू ठेवावं लागेल. म्हणजे हे तर माहितच आहे आपल्याला अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट किती येतं, एल इंटू ए इंटू सी इंटू झेड अपॉन डब्ल्यू. सो इट गिव्स द ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ कॅटायन, दॅट इज amount of electrolyte into Z. Z म्हणजे काय? वेट डिपॉझिटेड बाय 1 फॅराडे आणि W म्हणजे काय? टोटल वेट डिपॉझिटेड. सिल्वर किती डिपॉझिट झालं ते, टोटल सिल्वर किती डिपॉझिट झालं. 1 फॅराडे साठी झेड ग्रॅम जर डिपॉझिट होत असेल तर आपलं डब्ल्यू ग्रॅम झालं डिपॉझिट, तर किती फॅराडे पास केले असतील? डब्ल्यू अपॉन झेड फॅराडे पास केले असतील. म्हणून हे या पद्धतीने इथे आलेलं आहे. सो दिस इज द सिंपल मेथड called as moving boundary method. Okay. Now let us see the factors affecting the transport number. आता ions ची साइज, ट्रान्सपोर्ट नंबर म्हणजे काय तुम्हाला सांगितलं, स्पीड ऑफ आयन्स डिवायडेड बाय द टोटल अमाउंट ऑफ स्पीड ऑफ आयन्स म्हणा किंवा फॉलिंग कॉन्सन्ट्रेशन अराउंड एनोड म्हणा. समजा तुम्हाला ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ कॅटायन पाहिजे आहे तर फॉलिंग कॉन्सन्ट्रेशन अमाउंट, फॉलिंग कॉन्सन्ट्रेशन इन अराउंड एनोड म्हणा किंवा स्पीड ऑफ कॅटायन म्हणा डिवायडेड बाय द अमाउंट ऑफ एजी प्लस डिपॉझिटेड इन किलोमीटर किंवा टोटल इलेक्ट्रिसिटी पास्ट. ओके, तर हे सगळे फॉर्म्युले ट्रान्सपोर्ट नंबरचे आहेत. तर साईज हे कशावर डिपेंड आहे? ट्रान्सपोर्ट नंबर साईजवर डिपेंड आहे. स्मॉलर इज द साइज ऑफ आयन, हायर इज द वेलोसिटी अँड हायर इज द ट्रान्सपोर्ट नंबर. जेवढी आयनची साईज लहान असेल तेवढी त्याची स्पीड जास्त असेल आणि स्पीड जास्त असली म्हणजे त्याचा ट्रान्सपोर्ट नंबर जास्त. सेकंड, हायड्रेशन. हायड्रेशन म्हणजे काय असतं? एखादा जर आयन असेल तर त्याच्याभोवती तो जो सॉल्व्हंट आहे तो सॉल्व्हंट काय करत असतो? एक लेअर तयार करत असतो. लेअर म्हणजे बॉन्डिंग, थ्रू सम बॉन्डिंग दॅट आयन इज सराउंडेड बाय द सॉल्व्हंट मॉलिक्युल. त्याला आपण हायड्रेशन असं म्हणतो. समजा तुम्ही वॉटर मधलं एखादा इलेक्ट्रोलाइट वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केला, समजा NaCl केला, तर Naच्या भोवती वॉटरचे मॉलिक्युल असे जमा होतात. त्या गोष्टीला म्हणतो आपण हायड्रेशन. आता जेवढं हायड्रेशन जितकं जास्त राहिलं तेवढं लार्जर इज द इफेक्टिव्ह साईज. आता त्या समजा NaCl आहे तर Naच्या भोवती वॉटर मॉलिक्युल जमा झाल्यामुळे त्याची साईज किती झाली? मोठी झाली. साईज मोठी झाली म्हणजे त्याची स्पीड कमी झाली. स्पीड कमी झाली म्हणजे त्याचा ट्रान्सपोर्ट नंबर कमी झाला.
Then concentration. As the concentration increase, there is extremely small change in transport number. Concentration जर increase केलं तर ट्रान्सपोर्ट नंबर मध्ये काही विशेष चेंज येत नाही. पण इफ द चेंज इन कॉन्सन्ट्रेशन चेंजेस द कंपोजिशन, आता कॉन्सन्ट्रेशन चेंज केल्यामुळे त्या इलेक्ट्रोलाइटचं कंपोजिशन चेंज होत असेल किंवा तो इलेक्ट्रोलाइट असोसिएट होत असेल म्हणजे मॉलिक्यूल एकमेकांसोबत असोसिएट होत असतील तर त्या केसमध्ये त्याचा ट्रान्सपोर्ट नंबर काय होईल, कमी होईल. आणि जर डिसोसिएशन होत असेल तर ट्रान्सपोर्ट नंबर काय होईल, जास्त होईल. ओके. Now, however, if the change in concentration changes the composition by association or dissociation or complex formation, there is a large change in transport number. ठीक आहे. असोसिएशन झालं तर त्याची स्पीड कमी झाली म्हणजे ट्रान्सपोर्ट नंबर कमी झाला. डिसोसिएशन जर होत असेल कोणत्या कारणाने कॉन्सन्ट्रेशन चेंज केल्याने तर काय होईल, त्याची स्पीड वाढेल आणि ट्रान्सपोर्ट नंबर वाढेल. काउंटर आयन. ट्रान्सपोर्ट नंबर इज द रेशियो ऑफ स्पीड ऑफ आयन टू द sum of speed of both the ions, u upon u plus v. Hence, the transport number of any ion is affected by the change in speed of opposite ion. दुसऱ्या आयनची स्पीड किती आहे, काउंटर आयनची त्याच्यासोबतच्या आयनची, त्याच्यावरती काउंटर आयन म्हणजे त्याची स्पीड किती आहे सोबतच्या आयनची, त्याच्यावरती त्याचा ट्रान्सपोर्ट नंबर डिपेंड आहे. समजा AgNO3 असेल तर NO3 ची स्पीड वर म्हणजे NO3च्या स्पीडवर, NO3 मायनसच्या स्पीडवर Ag प्लसचा ट्रान्सपोर्ट नंबर डिपेंड आहे. ठीक आहे. कारण हा रेशो आहे म्हणून, ह्या रेशो असल्यामुळे ट्रान्सपोर्ट नंबर मध्ये आली त्याची स्पीड, आयनची स्पीड आली, त्याच्यामुळे सोबतचा जो आयन आहे त्याच्या स्पीडवर त्याचा ट्रान्सपोर्ट नंबर डिपेंड आहे. टेम्परेचर. जर टेम्परेचर चेंज झालं तर ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ म्हणजे वाढवलं आपण टेम्परेचर तर दोघांचाही म्हणजे ट्रान्सपोर्ट नंबर आहे कॅटायनचा आणि एनायनचा हा इक्वल होऊन जातो. ॲट ए पर्टिक्युलर टेम्परेचर, इफ द टेम्परेचर इज इन्क्रीज, the transport number of both the cation and anion approaches to the equal value, that is 0.5. दोघांचाही मिळून किती असतो ट्रान्सपोर्ट नंबर 1 आहे ना, दोघांचाही मिळून ट्रान्सपोर्ट नंबर 1. तर जर टेम्परेचर वाढवलं तर दोघांचा किती होईल, एकाचा 0.5 दुसऱ्याचा 0.5. हेन्स इफ द ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ आयन इज ग्रेटर दॅन 0.5, एखाद्या आयनचा जर ट्रान्सपोर्ट नंबर 0.5 पेक्षा जास्त असेल तर इट गोज ऑन डिक्रीजिंग, तो कमी होईल म्हणजे 0.5 कडे येईल. आणि एखाद्याचा ट्रान्सपोर्ट नंबर जर कमी असेल 0.5 पेक्षा तर तो ट्रान्सपोर्ट नंबर काय होईल, त्याचा वाढेल. म्हणजे अप्रोच कशा सोबत होत आहे, ते अप्रोच 0.5 कडे होत आहे. एखाद्याचा कमी असेल 0.5 पेक्षा तर विथ इन्क्रीज इन टेम्परेचर इट विल अप्रोच टू 0.5, आणि एखाद्याचा 0.5 पेक्षा जास्त असेल तर इट विल डिक्रीज टू 0.5. नाउ देर आर सम न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन दिस that we will going to see in the next lecture, because our time is over or less than 1 minute. Hello.